ही मराठी माणसाची नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई. पीएमसी लुटण्याचं त्यांचं स्वप्न तुटलं, त्यामुळे हे भंग झालेला प्रेमी आहेत. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. 2014 पूर्वी गौतम अदानी कधी नव्हतेच. 10 वर्षांमध्ये अदानींचा देशभरात विस्तार. आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय. अदानींच्या प्रकल्पावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल. धारावी पुनर्विकासाबाबत 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो. अमित साटम यांच्याकडून ट्विट. राज ठाकरेंच्या अदानींवर टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत डिवचलं. उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि 40,000 कोटी कसे घरी नेले हे राज ठाकरेंनीच सांगितलंय. त्यामुळे मुंबईचे खरे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर पलटवार. तमिळनाडूमधून रसमलाई आली होती, मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला. तुझा काय संबंध? भाजपनेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार. बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं. अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शिवतीर्थवर आज फडणवीसांसह शिंदेची संयुक्त सभा. ठाकरे बंधूंनी सभेतून केलेल्या टीकेला शिंदे फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष. उद्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचा दिवस. 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे समजणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज ठाण्यामध्ये जाहीर सभा. ठाण्यातील गडकरी रंगायतांसमोर संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच्या याचिकेवर आज सुनावणी. अर्जातून 10 फेब्रुवारीपर्यंत निवडणुकीच्या मुदतवाढीची मागणी. ठाकरेंना अदानी चालत नाही, पण चंगेज मुलतानी चालतो. राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणेंचं प्रत्युत्तर. पिंपरी चिंचवड वाहतूक कोंडीमुक्त, खड्डेमुक्त करणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामधून वादा. तर घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं? अजित पवारांची आश्वासनं पूर्ण होणार नाहीत. फडणवीसांचं टीकास्त्र. फडणवीसांच्या टीकेची मी नोंद करून घेतली, मी करून दाखवेन. राष्ट्रवादीच्या पुण्याच्या जाहीरनाम्यावरील मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर. 15 लाख रुपये देणार होते, त्याचं काय झालं? पुणेकरांना दिलेला शब्द पूर्णपणे पाळणार, आम्ही आमच्या शब्दाला पक्के. फडणवीसांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळेंचं उत्तर. राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर. पुण्यामध्ये मनसेच्या उमेदवारांना भेटणार. पुणे महापालिका निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी गाठीभेटी घेणार. लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? निवडणूक आयोगाची राज्य सरकारला विचारणा. मुख्य सचिवांना आज खुलासा करण्याचे आदेश. सूत्रांची माहिती. महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमधील गैरहजर कर्मचाऱ्यांवर आजपासून कारवाई. मुंबईमध्ये गैरहजर राहणाऱ्या 6,871 कर्मचाऱ्यांना नोटीस. नाशकात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये 400 रुपयांची घसरण. कांद्याचे दर 1,000 ते 1,200 रुपयांपर्यंत. मुंबईत पश्चिम मार्गावर कांदिवली ते बोरिवली 6व्या मार्गिकेच्या कामांसाठी ब्लॉकमुळे आज आणि उद्या 240 लोकल फेऱ्या रद्द. ओडिशातून मध्य प्रदेशमध्ये जाणारा 2,61,00,000 गांजा जप्त. नागपुरातील सावनेर भागीमहरी टोल प्लाझावर कारवाई. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 4 विकेट राखून विजय. विराट कोहलीची 93 धावांची महत्त्वपूर्ण खेळी. सर्वात जलद 28,000 धावा पूर्ण करणारा विराट ठरला पहिला खेळाडू.